वाटप आणि ओव्हरऑल या काही बेसिक चर्चा सुरू झाली आहे? आता आम्ही चर्चा सुरू करू. आतापर्यंत आम्ही सगळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होतो. आता महानगरपालिका मला असं वाटतं की सेकंड टप्प्यामध्ये आता कोर्टाच्या निकालामुळे इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलं की आम्ही आता महानगरपालिका घेणार. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या 4-5 दिवसामध्ये आम्ही आमच्या महायुतीमध्ये ज्या महानगरपालिका मोठ्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, अशा सगळीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू करू. की पुढच्या 4 वर्षात महाराष्ट्राचं हे आर्थिक गणित आपण कसं रुळावर आणणार आहोत? पहिल्यांदा तर मी सकाळ माध्यम समूहाला मनापासून शुभेच्छा देतो की आपलं नवीन कार्यालय या ठिकाणी उद्घाटित झालेलं आहे आणि खूप वर्षापूर्वी प्रभादेवीमध्ये आपलं कार्यालय होतं. नंतर आपण बेलापूरला गेलात आणि आता पुन्हा इकडे आला आहात आणि अतिशय भव्य असं कार्यालय आहे. त्याबद्दल माझ्या खूप शुभेच्छा. आणि आपण जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला, हे खरं आहे की आता एकूणच जी काही महाराष्ट्राची आर्थिक घडी आहे ती घडी थोडी प्रेशरमध्ये आहे, थोडी स्ट्रेसमध्ये आहे. याचं कारण आपलं दायित्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण काही दायित्व स्वीकारली आहेत, ती जाणीवपूर्वक स्वीकारली आहेत. सोशल सेक्टरमधलं आपलं स्पेंडिंग वाढलेलं आहे, त्यामुळे देखील थोडा स्ट्रेस आहे. पण तरी देखील मी हे म्हणू शकतो की आजही देशातल्या कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी देखील आहे आणि साऊंड देखील आहे. आजही इतक्या प्रेशरमध्येही आम्ही आमचा जो डेट GDP रेशिओ आहे हा मेंटेन ठेवलेला आहे. तो आम्ही 18-19% वर जाऊ दिलेला नाही. इतर अनेक मोठी राज्य आहेत जी 25% वर चालली गेली आहेत. आणि हे सगळं करत असताना आमचा प्रयत्न असा आहे की वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणुकीचे नवीन आयाम या ठिकाणी शोधायचे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काही पायाभूत सुविधांची आपली गुंतवणूक आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे कमी होता कामा नये. कारण ते जर कमी झालं तर त्याचा परिणाम आपल्या ग्रोथ रेटवर होईल. ग्रोथ रेटवर परिणाम झाला तर त्यातनं रोजगार निर्मिती कमी होईल. आणि म्हणून ही रोजगार निर्मिती होत राहिली पाहिजे या दृष्टीने आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं मॅनेज करतो आहोत. आज आपल्याला माहिती आहे कॅपिटल मार्केट इतकं मोठं झालेलं आहे. आत्ताच इथे येण्याच्या आधी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ग्रीन गोदावरी बॉन्ड्स आम्ही आत्ता सबस्क्राईब केले आणि ते आम्ही फ्लोट केले. आणि मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एकूण स्ट्रक्चरिंगवर इन्व्हेस्टर्सनी इतका भरोसा दाखवला की 4 पटीने ते ओव्हर सबस्क्राईब झाले. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला एक इनोव्हेटिव्ह फंडिंगमधनं आपली ही अर्थव्यवस्था चालवावी लागेल, हे मात्र नक्की आहे. मध्यंतरी कोविडचा काळ आणि खूप काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्या दरम्यान थोडेसे राज्यातले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या कारभारामध्ये थोडा मला वाटतं की खूप असा बदल झाला आणि थोडंसं मस्तवालपणे वागणं, मनमर्जीने वागणं, काही प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट्समध्ये हेराफेरी आणि खूप मध्यंतरी अधिकाऱ्यांनी हे केलं. अशा अधिकाऱ्यांवर कंट्रोल ठेवण्याच्या दृष्टीने गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही काय विचार करता? नाही, आम्ही आता अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे. आपण बघा, आत्ताच्या परिस्थितीमध्ये आमच्या कठोर भूमिकेमुळे बहुतांश ठिकाणी टेंडर्स जे आहेत ते आता बिलो चाललेले आहेत. हो, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते आहे. 8-8, 10-10 लोक कॉम्पिट करत आहेत. कारण आम्ही ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. ही गोष्ट खरी आहे की काही प्रमाणात काही अधिकाऱ्यांमध्ये बेशिस्तपणा आलेला आहे आणि तो आपल्याला ठीक करावाच लागेल. आणि तो आजचा नाही आहे. वर्षानुवर्ष मी पाहतोय, गेले 25-30 वर्ष मी बघतोय महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी देशातली उत्तम ब्युरोक्रेसी आहे. पण याच्यामध्ये 35-40% लोक असे आहेत की जे सरकार आपणच चालवतोय या आविर्भावात वागतात. आपण मालक आहोत या आविर्भावात वागतात. मी नेहमी ब्युरोक्रेसीला सांगतो की तुम्ही चांगले आहात, पण नुसतेच चांगले आहात या इतिहासामध्ये जगलात तर तुम्ही चांगले राहणार नाही. कॉम्प्लेसंट होऊ नका. आज मला सांगताना काही म्हणजे त्याच्यामध्ये मागे पुढे मी पाहणार नाही, पण आज अनेक दक्षिणेतली राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी अडॉप्शन हे आपल्यापेक्षा जास्त ओपन आर्मनी होतं. आपल्याकडे व्हायला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा हब आपण आहोत, पण अनेक वेळा मला अनेक अधिकारी रेजिस्टन्स करताना दिसतात. किंबहुना काही अधिकारी असे आहेत की ज्यांना हे वाटतं की जगामध्ये त्यांच्यापेक्षा हुशार कोणीच नाही आहे.
त्यांनी त्यांची हुशारी एफिशियन्सी वाढवण्यात दाखवली पाहिजे. आलेली टेक्नॉलॉजी कशी चुकीची आहे हे एक्सप्लेन करण्यात जे लोक त्या ठिकाणी आपलं सगळं श्रम लावतात असे अधिकारी काही कामाचे नाहीत. त्यांची हुशारी कामाची नाहीये. आपल्या हुशारीने आपण जनतेला किती फायदा करू शकतो, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन किती एफिशियंट करू शकतो, त्यात किती ट्रान्सपरन्सी आणू शकतो, याच्यावर तुमची हुशारी ही खरं म्हणजे त्या ठिकाणी गणली गेली पाहिजे. नाहीतर किती तुम्ही डिग्र्या घेतला, तुम्ही फर्स्ट आहात, फर्स्ट क्लास फर्स्ट आहात, आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुमचं निगेटिव्ह जर ॲटिट्यूड असेल तर असे अधिकारी हे राज्याकरता काही कामाचे नाही आहेत. सुदैवाने आपल्याकडे अनेक चांगले अधिकारी आहेत, इनोव्हेटिव्ह अधिकारी आहेत. काही अधिकाऱ्यांनी तर अगदी पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचं काम केलेलं आहे. असेच अधिकारी असले पाहिजेत असं माझं मत आहे. 2014 तुम्ही मुख्यमंत्रीपद, नंतर थोड्या काळासाठी उपमुख्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद, आणि आता सगळ्यात टफ काळ कुठला वाटतो यातला वैयक्तिक पातळीवर? दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा तर मी तुम्हाला एक सांगतो की मी 99ला विधानसभेमध्ये आलो. त्याच्या आधी मी 2 वेळा नगरसेवक होतो, 2दा महापौर होतो. त्यामुळे प्रशासन सगळीकडनं पाहण्याचा अनुभव मला आहे. आणि 99 पासनं मी जेव्हापासनं आमदार झालो तेव्हापासनं प्रशासनाचा अभ्यास करायचा, कायद्यांचा अभ्यास करायचा, व्यवस्थेचा अभ्यास करायचा, व्यवस्था सुधारण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करायचा, असं सातत्याने मी चालू ठेवलं. आणि म्हणून मला आज कुठलाही विभाग असेल तरी तो अंतर्बाह्य माहिती आहे. मला कुठलाही कागद रेफर करावा लागत नाही, कुठलंही पुस्तक रेफर करावं लागत नाही. मी त्या विभागाच्या बद्दल सगळ्या गोष्टी सांगू शकतो. त्याच्या स्कीम्सच्या संदर्भात काय बरोबर आहे, काय चूक आहे, तिथे काय चाललं आहे, अशा सगळ्या गोष्टी सांगू शकतो. आणि आता हे प्रशासनालाही माहिती आहे की मी हँड्स ऑन आहे, आणि म्हणून प्रशासन माझ्यासमोर गप्पा नाही मारू शकत. आणि म्हणूनच जी काही प्रशासनावर माझी पकड दिसते याचं कारण, जेव्हा प्रशासनाला माहिती असतं की तुम्हाला या गोष्टी कळतात, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला यू कॅनॉट बी टेकन फॉर राईड, तरी प्रशासन हे एक योग्य पद्धतीनं काम करतं. आता तुम्ही टफ काळ म्हणाल ना, तर प्रत्येक जबाबदारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा चॅलेंज आहे. हो, कुठलीच जबाबदारी अशी नाही की ज्याच्यात चॅलेंजेस नाही. तुम्ही मुख्यमंत्री असता, आणि मुख्यमंत्री पदासोबत मी गृहमंत्रीपद माझ्याकडे ठेवलं आहे. गृहमंत्री हा एक असा प्राणी आहे की ज्याला चांगली न्यूज कधीच ऐकायला मिळत नाही. सकाळी उठल्यापासनं राज्यात काय वाईट घडलं आहे हेच तुम्हाला ऐकावं लागतं, आणि त्याच्यावर तुम्हाला कारवाई करावी लागते. त्यामुळे एक प्रकारचे ते चॅलेंजेस वेगळे आहेत. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असता त्यावेळी जनतेचा आवाज म्हणून तुम्हाला एस्टॅब्लिश करायचं असतं. तुम्हाला त्यावेळी सत्तेशी समझोता न करता सत्तेशी लढाई करावी लागते. त्याचा एक वेगळा चॅलेंज असतो. त्यामुळे असं मी म्हणणार नाही की कुठला काळ जास्त चॅलेंजिंग होता. प्रत्येक काळ कमी अधिक प्रमाणात चॅलेंजिंग होता. आणि मागे वळून पाहताना मला असं वाटतं की प्रत्येक काळ हा मला अधिक मॅच्युअर करणारा होता, अधिक प्रगल्भता देणारा होता, अधिक शिकवणारा होता. मला असं खूपदा वाटतं की तुम्ही जर मुख्यमंत्रीपद किंवा हे राजकारण आणि या याच्यात आला नसतात तर अकॅडमिक क्षेत्रात जाण्याची काही तयारी, कारण अभ्यास इतका बारीक करत नाहीत राजकारणी सहसा. मला खरं म्हणजे मला वकील व्हायचं होतं. म्हणजे वकील आहेच मी, पण मला प्रॅक्टिस करायची होती. सुप्रीम कोर्टापर्यंत प्रॅक्टिस करायची होती. मला बार ॲट लॉ करायचं होतं. ते शक्य झालं नाही. आता जनतेची वकिली मी करतोय, पण हा मला पहिलेपासून कुठल्याही विषयाच्या खोलात जाण्याचा एक माझी सवय आहे. म्हणजे आपण बघितलं असेल की अगदी पहिल्या टर्ममध्ये देखील मी ज्यावेळेस बोलायचो त्यावेळेस सभागृहामध्ये 8-8, 10-10 पुस्तकं रेफर करायचो. कायद्यांवर बोलत असताना आपण जर ज्यावेळेस वॅटचा कायदा आला होता त्याच्यावरचं माझं भाषण जर आपण बघितलं असेल, किंवा या ठिकाणी जो काही फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बिल आलं त्याच्यावरचं माझं भाषण आपण बघितलं असेल, तर या प्रत्येक भाषणाच्या वेळी 8-8, 10-10 पुस्तकं रेफर करून मी त्यातले दाखले देत नेहमी बोलायचो. त्याच्यामुळे एक प्रकारे इन्फॉर्म बोललं पाहिजे, वरवर न बोलता सुधारणात्मक आपल्याला काय करता येईल याच्यावर माझा भर असायचा. आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझ्या पहिल्याच टर्ममध्ये मला राष्ट्रकुल संसदीय मंडळाने उत्तम संसदपटूचा पुरस्कार देखील दिला. आणि माझ्या पहिल्याच टर्ममध्ये जे राज्यातले मंत्री होते किंवा मुख्यमंत्री होते हे जरी मला भाषणाला तेव्हा कमी वेळ मिळायचा, मी नवीन सदस्य होतो, तरी देखील आवर्जून उपस्थित राहायचे आणि माझ्या भाषणाला ते किंमत द्यायचे. कारण त्यांनाही माहिती होतं की मी पॉलिटिकल बोलत नाही, मी विचारपूर्वक बोलतो. बरोबर. देशातल्या 5 महत्वाच्या नेत्यांमध्ये जर गणना करायची झाली तर आता तुमचं नाव 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर असं आम्हाला वाटतं. आणि अनेक वर्षांपासूनचं महाराष्ट्राचं स्वप्न आहे तर त्या दृष्टीने महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. तुम्ही असा कधी त्या दिशेने विचार करायचा हे केला की तुम्हाला संधी मिळाली
मी असं नाही म्हणत, तुम्हाला माहित आहे की तुम्ही पक्षाच्या पूर्ण शिस्तीत आणि याच्यात आहे, पण त्याच विषयाने जायच्या विचारात कधी विचार केला या विषयाचा? नाही, मी हा विचार केला नाही आणि आज तरी मला तो करायचं कारणही वाटत नाही. पहिल्यांदा तर राजकारणामधला माझा अनुभव आहे की जे लोक खूप विचार करतात, खूप प्लॅन करतात, ते नेहमी आपल्याला त्याच जागी बसलेले पाहायला मिळतात. शेवटी राजकारणामध्ये आपलं काम करत राहावं, तुमचं नशीब तुम्हाला जिथे न्यायचं आहे ते नेतं. एवढंच एक मी नेहमी पथ्य पाहिलेलं आहे की जी भूमिका मिळाली त्यात आपली पूर्ण जान झोकून द्यायची, पूर्ण ताकदीनं ती भूमिका निभवायची. त्यामुळे मला कधी कुठली भूमिका निभावताना कमीपणा वाटला नाही. प्रत्येक भूमिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी फक्त माझं जॅकेट चेंज करतो, म्हणजे व्हर्च्युअल जॅकेट जे आहे ते चेंज करतो. काल मुख्यमंत्री आहे तर मुख्यमंत्र्याच्या याच्यात, आज विरोधी पक्ष नेता तर विरोधी पक्षाच्या याच्यात, मग उपमुख्यमंत्री आलो तर उपमुख्यमंत्री. त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरं, देशातली एक वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की आज देशामध्ये मोदीजींसारखे एक अतिशय सक्षम पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत. सुदैवाने मोदीजीची तब्येत अतिशय उत्तम आहे. कार्यक्षमता ही 40 वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची त्यांची कार्यक्षमता आहे. त्यामुळे आमच्याकरता तर हे अगदी स्पष्ट आहे की 2029 नंतरही मोदीजीच देशाचे पंतप्रधान राहतील आणि मोदीजींच्याच नेतृत्वात हा देश पुढे जाईल. मानव आणि प्राणी हा संघर्ष ओव्हरऑल खूप वाढत चाललाय, म्हणजे आपलं शहरीकरण वाढतंय आणि हे तो ओव्हरऑल जेव्हा आपण ही शहरं प्लॅन करतो, आपल्या गावांचं आता नगरपंचायती आणि याचं सगळं जे प्लॅनिंग करतो, तर असं वाटतं का की कायम आपण हे गृहीत धरताना आपण फक्त माणसाच्याच अँगलने प्लॅनिंग करतो? हा आपल्या बाजूचं जी सगळी इकोसिस्टीम आहे त्याचा आपण खूप विचार करत नाही आणि त्याच्यामुळे हा संघर्ष हळूहळू तीव्र होत चाललाय आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यात मनुष्यहानी पण होते आणि त्याच्या जनावरांचा, तर त्याचा विचार कुठेतरी कमी पडतो. तुम्ही कधी विचार केला या गोष्टीवर? नाही, हे काही प्रमाणात खरंच आहे, पण याचे वेगवेगळे अँगल्स देखील आहेत. बघा काय असतं की आता समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिबट्याचा आता खूप प्रादुर्भाव झाला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ते दिसत आहेत. महाराष्ट्रात सगळीकडेच दिसत आहेत. आपल्या पूर्व विदर्भामध्ये वाघाचा जास्त प्रकोप आपल्याला पाहायला मिळतोय. याचं मेन कारण काय आहे की गेले काही वर्ष आपण प्राण्यांचं संवर्धन केलं. प्राण्यांची संख्या संपत होती, ती आपल्या इकोसिस्टीमच्या दृष्टीने महत्त्वाची होती आणि म्हणून आपण खूप स्ट्रिक्ट अशा प्रकारचे रेग्युलेशन्स आणले, त्यांचं संवर्धन केलं. त्यामुळे आता त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ही संख्या वाढल्यानंतर त्याचे काही चॅलेंजेस आहेत. उदाहरणादाखल आपण जर ईस्टर्न विदर्भाचा सगळा हा जो बेल्ट बघितला की जिथे खूप मोठ्या प्रमाणात आपले वाघ आहेत, टायगर्स आहेत, तर वाघ असा प्राणी आहे की ज्याचा इलाका तो मार्क करतो. आता संख्या वाढल्यानंतर तेवढा जास्तीचा इलाका त्याला हवा लागतो. आता कोर झोन नंतर जो बफर झोन आहे तिथेही टायगर झोन तयार झालेला आहे. पण आता जी संख्या आहे ती जर सातत्याने वाढत राहिली तर अर्थातच त्याच्याकरता जर एरिया राहिला नाही तर तो नवा एरिया शोधेल. आणि म्हणून याकरता आवश्यकता काय आहे तर ग्रासलँड्स तयार करायची. कारण शेवटी तो जो एरिया मार्क करतो किंवा जो त्याला एरिया लागतो तो शिकारी करता लागतो. ग्रासलँड जर जास्तीत जास्त तयार झाले तर त्यातनं आपल्याला त्याच्याकरता जे काही हरिण असेल किंवा जे काही त्याचं इकोसिस्टीम हे आहे ती तयार होते आणि तो त्या इकोसिस्टीम मध्ये राहतो, मग तो शहराकडे येत नाही. तर हे आता तयार करण्याची आवश्यकता. आणि त्यासोबत समृद्धीत तुम्ही हा प्रयोग केला होता, मला बऱ्याच ठिकाणी केलाय आपण. आता आपण तो करतोय. एक आपण अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार केली आहे, ज्या पॉलिसीमध्ये विशेषतः वाघाच्या क्षेत्रामधली जी गावं आहेत या गावांना इको टुरिझम मध्ये समाविष्ट करून घेऊन हा जो वाघ आहे या वाघांपासून त्यांना वाचवायचं आणि त्याचवेळी त्यांच्याकरता एक इन्कमचा सोर्स यातनं तयार करायचा. अशा प्रकारच्या कॉन्झर्वन्सीज आपण तयार केल्यात. काही कॉन्झर्वन्सीज तयार झाल्यात, त्याच आता मोठ्या प्रमाणात कशा करता येतील हा आपला प्रयत्न आहे. ग्रासलँड जास्त तयार कसे करता येतील हा आपला प्रयत्न आहे. दुसरीकडे बिबट जो आहे ते बिबट्याचं जर आपण बघितलं तर त्यांची संख्या वाढली. आता जवळपास 1300 बिबटे आहेत एका 1.5 जिल्ह्यामध्ये. त्यामुळे ही संख्या मोठी वाढली आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर काय झालं की जसं जंगलामध्ये हे बिबटे होते तसे मला आमच्या फॉरेस्टच्या लोकांनी सांगितलं की जे आपले ऊसाचे शेतं आहेत तर जे ऊसाच्या शेतीमध्ये ज्यांनी जन्माला घातले, जिथे ते मोठे झाले किंवा ज्यांचं हॅबिटॅटच ऊसाची शेती झालं, असे जे बिबटे आहेत ते गावाकडे जास्त जातात. याचं कारण त्यांचं फॉरेस्टमधलं जे काही ओरिएंटेशन आहे ते नाही आहे. त्यांचं ओरिएंटेशन हे गावाकडचं आहे. आणि मग आधी माकडं, मग कुत्रे
असं सगळं खाऊन झालेलं आहे. आणि आता त्यांना ज्यावेळी कमतरता पडते किंवा त्यांना आवश्यक ते खाद्य मिळत नाही, त्यावेळी ते शहरात जाऊन मग वेगवेगळे हल्ले करतायत. त्यामुळे आता याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागेल. एकतर विल्डरनेस जो आहे आपल्याला ते वनीकरण वाढवून ती एक व्यवस्था करावी लागेल की वनात राहतील. वनाच्या बाहेरचे जे आहेत ते आपल्याला पकडावे लागतील. त्याचं स्टरलायझेशन आपण करणार आहोत, त्यांचं रेस्क्यू सेंटर आपण तयार करतो आहोत. कारण शेवटी या सगळ्या याच्यात मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये ॲनिमल तर महत्वाचं आहे, पण माणसाचं जीवन हे अधिक महत्वाचं आहे. काही काळात आपण जर मुंबईचा स्पेसिफिकली विचार केला तर इथे थोड्या प्रमाणात मराठी माणसाची गळचेपी होते असं दिसतंय. म्हणजे काही विशिष्ट समाज, काही विशिष्ट लोक, कबूतर खाण्यासारखा मुद्दा असू दे किंवा मराठी माणसाचा त्याचा ओव्हरऑल रोजगार धंदा आणि त्या अनुषंगाने असल्यामुळे तर मराठी माणूस कुठेतरी मुंबईपासून दूर जातोय, त्याची गळचेपी होते असं वाटतं एकीकडे. आणि दुसरीकडे सरकारची जी काही धोरणं आहेत, म्हणजे मध्यंतरी प्राथमिक शाळांमध्ये ते 4थी पर्यंतचं भाषा धोरण सरकारने जाहीर केलं, त्यानुसार थोडंसं इथे आपला इम्बॅलन्स होतोय असं वाटतं का? पहिल्यांदा तर माझं मत असं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी कोणीच करू शकत नाही आणि ती आम्ही कधी होई देणार नाही. हे खरं आहे की मुंबईमध्ये एक कॉस्मोपॉलिटन शहर झालं आहे. आजही इथली सगळ्यात मोठी पॉप्युलेशन ही मराठी स्पीकिंग आहे. देशभरातनं लोक आले आहेत, वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे सामाजिक परिवेश असलेले लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात. पण प्रिडॉमिनंटली मुंबई मराठी आहे आणि ती जन्मभर मराठीच राहणार आहे. त्याचं मराठी पण कोणी घालवू शकत नाही. हे खरं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या रिडेव्हलपमेंटच्या पॉलिसीज अशा होत्या की ज्या पॉलिसीजनी मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला मजबूर केलं. पण आता आपण ज्या पॉलिसीज आणलेल्या आहेत त्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळतं आहे, मोठं घर मिळतं आहे, तो इथेच पुनर्वसित होतोय. त्यामुळे आता आपली मराठी लोकसंख्या इथनं कमी होण्याचं काही कारण नाही आहे. आता एक खरं आहे की कधी कधी काही कॉन्फ्लिक्ट्स तयार होतात, मराठी हिंदी तयार होतात. पूर्वी मराठी आणि साऊथ इंडियन कॉन्फ्लिक्ट्स व्हायचे. पण हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवले जातात तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. कारण मुंबईच्या संस्कृतीमध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने नांदणारे आहेत. म्हणजे आपण बघा की गणेश उत्सव मराठी माणसाचा उत्सव आहे, अख्खी मुंबई साजरा करते. दांडिया गुजराती माणसाचा उत्सव आहे, मराठी माणूसही साजरा करतो, अख्खी मुंबई करते. कारण तो दांडिया नाही आहे, ते आमच्या देवीचं नवरात्र आहे, ते प्रगट आहे. त्यामुळे मुंबईमध्ये गोविंदामध्ये आता गोविंदा पथकं जी आहेत ही तर आपली मराठीमोळी संस्कृती आहे गोविंदा, पण त्या गोविंदामध्ये सगळेच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे असं काही कुठे खूप कॉन्फ्लिक्ट आहे असं माझं मत नाही आहे. हां, हे खरं आहे की आपली अस्मिता जपली पाहिजे. कारण शेवटी आपलं मराठीपण, आपली मराठी संस्कृती आणि आपली मराठी भाषा ही जर आपण जपली नाही तर ज्या गोष्टी आपण जपत नाहीत त्या गोष्टी हळूहळू क्षीण होत जातात. त्यामुळे ती क्षीण होऊ नये म्हणून त्याचा आग्रह राहायला पाहिजे आणि तो आग्रह आम्ही ठेवलेला आहे, तो आग्रह आमचा जीवनभर राहील. आता हिंदी भाषेचा जो विषय आहे तर साधारणपणे माझं नेहमी एक म्हणणं असतं की आपण मराठी आपली मातृभाषा आहे, एक अजून भारतीय भाषा आपण जर शिकलो तर त्यातनं आपलं व्यक्तिमत्व अधिक मोठं होतं. आज बघा देशभरामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनियर जातात, जगभरामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनियर जातात. त्यामुळे आता या सॉफ्टवेअर इंजिनियर्सला जर इंग्रजी भाषा येते, इंग्रजी भाषा आली तर त्यांना सगळीकडे जाता येतं. त्यांना वेगवेगळ्या भाषा आल्या तर त्या त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे एक भाषा अजून शिकणं, आणि आपण जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदी भाषेच्या संदर्भात आग्रह धरला होता आणि हिंदी भाषा शिकली पाहिजे सगळ्यांनी हे सांगितलं होतं. मला एकाच गोष्टीचा खरं सांगतो की एकच गोष्टीचा खंत मला आहे, आणि ती खंत कशाची आहे? तुम्ही भारतीय भाषेला विरोध करता आणि इंग्रजीला पायघडा घालता. इंग्रजी ही आवश्यक भाषा आहे, मला स्वतःला वाटतं इंग्रजी शिकली पाहिजे, इंग्रजी शिकण्याबद्दल माझं, पण आपल्या भारतीय भाषांना इतका टोकाचा विरोध करायचा जसं काही पाकिस्तानची भाषा आहे अशा पद्धतीने विरोध करायचा, आणि इंग्रजीला मात्र पायघड्या घालायच्या, या वृत्तीला माझा विरोध आहे. बाकी माझा कशाला विरोध? सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्या एका वर्षात ज्या पद्धतीने झपाटल्यासारखं तुम्ही काम करायचा प्रयत्न करताय, जर याचं रिपोर्ट कार्ड करायचं झालं
तर आता केलेलं वर्षभरातलं काम आणि पुढच्या वर्षभराचं काय, कारण मध्यंतरी मी पाहिलं की मध्यंतरी आमदार तुमचे असलेले मंत्री, तर त्यांचं प्रगती पुस्तक तुम्ही बहुतेक करायला घेतलंय, त्यांना टास्क हे केले, जी सिस्टीम लावून दिली. ही सिस्टीम आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हती आणि त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ते म्हणजे उतराई आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला लागतं. नेमकी ही फ्रेमवर्क काय आहे आणि पुढचं प्लॅनिंग कसं असणार? मी एका शब्दात सांगायचं झालं ना तर मी संपूर्ण सिस्टीममध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करतोय. उत्तरदायित्व असलं पाहिजे. भगवान भरोसे काम चाललंय, चालणार नाही. प्रत्येक गोष्टीचे तुमचे की रिझल्ट एरियाज हे पक्के असले पाहिजे आणि तुमचं मूल्यमापन केलं पाहिजे की तुम्हाला जे टास्क दिली त्यातलं तुम्ही किती अचीव केलं. जसं आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम, मग 150 दिवसाचा प्रोग्राम, हा प्रत्येक प्रोग्राम ऑब्जेक्टिव्हली विभागाच्या कामाचं असेसमेंट करणार आहे, त्यांचं रेटिंग करणार आहे. त्यामुळे डायनामिकली ते रेटिंग पाहिल्यानंतर विभागालाच वाटतं अरे बापरे आपण मागे चाललो आहोत, हे सगळ्या जगालाच कळतंय. त्यामुळे ते अत्यंत वेगाने काम करतात. पहिल्यांदा ही अकाउंटेबिलिटी मी आणलेली आहे की चांगल्याला चांगलं म्हणावं लागेल आणि वाईटाला लोकांना दाखवावं लागेल की बाबा हे वाईट आहे, हे चुकलं आहे किंवा हे योग्य प्रकारे करत नाही आहेत. आता माझ्या सिस्टीम्स ज्या आहेत ते या वर्षभरात जवळपास बसत आलेले आहेत. पुढचं वर्ष ॲक्शन्स आहे. मोठ्या प्रमाणात जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती कामं वेगाने पूर्णत्वाकडे न्यायची हा माझा प्रयत्न. तुमच्या लेखी संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसं विशद करा? सगळ्यात महत्त्वाचं तर हे आहे की जे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं, मी एक अभ्यासक म्हणून सांगतो की ते जगातलं सर्वोत्तम संविधान आहे आणि या संविधानामुळेच आमची लोकशाही ही टिकलेली आहे. विशेषतः या संविधानाने जो एक समतेचा मंत्र दिलेला आहे, आपलं जे पारंपरिक तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला वैज्ञानिकतेच्या कसोटीवर तपासून बाबासाहेबांनी हे संविधान तयार केलं आहे. आणि म्हणून हे संविधान कोणावरच अन्याय करत नाही. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारं संविधान आहे आणि इतकी सुंदर व्यवस्था तयार केली आहे चेक अँड बॅलन्सेसची. आज आपण पाहू शकतो न्यायपालिका, कार्यपालिका, विधिपालिका या तिघांनाही त्या ठिकाणी वेगळं ठेवण्यात आलेलं आहे, पण तिघांचं एकमेकावर चेक ठेवण्यात आलेलं आहे. कोणीही माजू शकत नाही आणि कोणीही एकमेकावर अन्याय करू शकत नाही, अशा प्रकारची व्यवस्था आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळा विधानमंडळात हे सांगितलेलं आहे की आपल्या संविधानाने तयार केलेलं विधानमंडळ किंवा कायदेमंडळ एक असं उपकरण आहे की देशासमोरची कुठली समस्या त्याचं उत्तर आपल्याला संविधानात सापडतं, या व्यवस्थेमध्ये आपल्याला सापडतं. इतकी मजबूत व्यवस्था जगामध्ये कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. जगात अनेक देशांचे संविधान आहेत पण त्यांनी चॅलेंजेस बघितलेले आहेत. आज बघा, सगळ्यात मोठी आपल्या संविधानाची लिटमस टेस्ट काय होती? ती होती 1975ची इमर्जन्सी, की ज्यावेळी न्यायपालिकेलाही आपल्या कब्जात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तसं होऊ शकलं नाही. आपलं संविधानात जिंकलं, न्यायपालिका जिंकली आणि त्यातनं अधिक प्रखरतेनं, अधिक ताकदीनं आपण समोर आलो. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधानाच्या माध्यमातून जे उपकार या देशावर आहे, हा देश एकसंघ ठेवण्याकरता, हा देश प्रगत करण्याकरता, याचं उत्तराई आपण कधीच होऊ शकत नाही. काही बघितलं, मराठा आरक्षण, मराठा आणि ओबीसी संघर्ष झाला आणि या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल आपला जो महाराष्ट्रातला सामाजिक ताण आहे तो थोडासा वाढतोय असं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा मराठा आरक्षण किंवा मराठा ओबीसी संघर्ष असा विषय येतो तर दरवेळेस देवेंद्र फडणवीसांना विलन करण्याचा प्रयत्न होतो. स्पेसिफिकली म्हणजे महाराष्ट्रातले इतर कुठल्याही पक्षाचे नेते येत नाहीत, कोणीच कुठं आजूबाजूला कोणी दिसत नाही आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन नेहमी देवेंद्रजीच असतात. स्पेसिफिकली इतकं प्रेम काय आहे विशिष्ट लोकांचं तुमच्या? मला असं वाटतं की एक तर तुम्ही जे बोललात ते खरं आहे की सामाजिक संघर्षाने आपली सामाजिक वीण जी आहे ती कुठेतरी आपल्याला ढिली झालेली, सैल झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी नेहमी सांगतो की मराठा असतील, ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, आपले वेगवेगळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, असे सगळे समाज असतील, शेवटी आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आपण प्रत्येकाचा इतिहास बघा, त्या इतिहासाचा सुवर्णक्षण हा छत्रपतींच्या राज्यातच आपल्याला पाहायला मिळतो. अनेक वेगवेगळ्या समाजाच्या योद्ध्यांनी हे स्वराज्य तयार करण्याकरता बलिदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
मग अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींच्या मावळ्यांनी जातीच्या आधारावर एकमेकाशी भांडावं हे काही महाराष्ट्रामध्ये योग्य नाही आहे. प्रत्येकाला आपली अस्मिता आहे, आपलं भलं झालं पाहिजे असं वाटतं, याच्यामध्ये काही गैर आहे असं माझं मत नाही. अर्थातच आता अशा प्रकारच्या ज्यावेळी काही व्यवस्था निर्माण होतात तर अशा प्रकारचे आव्हानं जेव्हा येतात त्या आव्हानांना मी सामोरं जातो. मी कधी पळ काढला नाही आव्हानांना, त्या आव्हानांना सामोरं गेलो आहे. जेव्हा तुम्ही आव्हानांना सामोरं जाता त्यावेळेस तुम्हाला भूमिका मांडावी लागते. जेव्हा तुम्ही भूमिका मांडता त्यावेळी ती कधी कोणाला आवडते, कधी कोणाला आवडत नाही, पण टू बी ऑलवेज पॉलिटिकली करेक्ट यांनी कधीही समाज चालू शकत नाही. तुम्ही आजचं मरण उद्यावर ढकलता, तुम्ही समाजामध्ये अधिक तेढ निर्माण करता. त्यामुळे त्यावेळी जी योग्य भूमिका आहे ती योग्य भूमिका मी घेतली आहे. कुठल्याही समाजाची बाजू घेतली नाही, पण कुठल्याही समाजाचा विरोध केला नाही. ज्या समाजाकरता जे करणं आवश्यक आहे ते आपण केलं. मराठा समाजाचं आरक्षण असेल, मराठा समाजाकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा सारथीची व्यवस्था असेल, ओबीसी समाजाकरता महाज्योती असेल, ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, प्रत्येक वेळी खंबीर भूमिका मी घेतली. त्यामुळे त्यावेळी ज्यांना कदाचित ती भूमिका त्यांच्या मर्जीची वाटली नाही त्या लोकांनी माझ्यावर टीका देखील केली. आणि दुसरं काय आहे की अनेक लोकांना असं वाटतं की बाबा मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाचा असल्यामुळे माझ्यावर अटॅक केला तर आपल्याला काहीतरी राजकीय फायदा होईल, की बाबा हा ब्राह्मण समाजाचा माणूस आहे त्यामुळे याच्यावर अटॅक करून. त्यांच्या कधीच लक्षात आलं नाही की जात ही जनतेच्या मनात नाही, ती फक्त नेत्यांच्या मनात आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये लोक तुमची जात पाहत नाही, तुमचं कर्तृत्व पाहतात. तुमचं कर्तृत्व काय. त्यामुळे अजूनही ज्या लोकांना हे वाटतं किंवा जातीवर टार्गेट करून देवेंद्र फडणवीसला संपवता येईल ते लोक प्रयत्न करत असतात. मी त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही. बीजेपीचा विषय येतो तर भारतीय जनता पक्षाला आता तसं पाहिलं तर फार साथीदारांची गरज नाही. तुमची कपॅसिटी आता 100% भाजप दिसते सगळीकडे. नुसतं महाराष्ट्रातच नाही तर देशभरातलं वातावरण असं आहे की सगळीकडे भाजप आहे आणि तुमची तेवढी ताकद आहे. तरी सुद्धा हे युतीचं गाठोड पुढं कितपत घेऊन चालायचं. मला असं वाटतं की आमचे जे मित्र आहेत यांना सोबत ठेवायचा हा आमचा निर्णय आहे. आणि ताकद वाढली असली तरी देखील माझं मत आहे की आजही महाराष्ट्रामध्ये आमच्या दोन्ही मित्रांची आम्हाला गरज आहे. आणि भविष्यातही 2029 मध्येही आम्ही युतीनेच निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे आम्ही ताकद वाढवतच राहू. ताकद आम्ही कुठेही आपली कमी उधळणार नाही, ताकद वाढवत राहू. पण ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून द्यायचं असं आम्ही कधीच करणार. आणि शिंदे साहेबांमध्ये खूप प्रेम वाढतंय गेल्या काही दिवसांमध्ये. तुम्ही दोघं जण एकाच दिवशी सेम दिवशी सांगता की आम्ही दोघं जणांचे रिलेशन्स एकदम चांगले आहेत आणि ते असावेत अशी आमची सदिच्छा आणि अपेक्षा सुद्धा आहे. पण थोडे फार प्रमाणात तुमच्यातले कॉन्फ्लिक्ट दिसायला लागलेत बाहेर, तर ते हे महापालिकेच्या अनुषंगाने सुरू असलेली बॅटिंग समजायची. मला असं वाटतं की कॉन्फ्लिक्ट वगैरे नाही आहेत. आपल्या घरामध्येही दोन भावांची प्रत्येक गोष्टीत मतं एक नसतात, ती वेगवेगळी असतात, ती प्रखरतेने दोन्ही भाऊ मांडत असतात. तसं काही गोष्टींवर आमचं एकमत नाही होत. सगळ्या गोष्टीत एकमत झालं असतं आम्ही वेगळे पक्ष कशाला राहिलो असतो, एकच पक्ष राहिलो असतो. त्यामुळे आम्ही तिघेही वेगवेगळे पक्ष आहोत, आमची काही मतमतांतर आहेत, पण ब्रॉडर इश्यूजवर आम्ही एकत्रित आहोत आणि आम्ही एकत्रित राहणार आहोत. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत आम्ही सोबत आहोत की नाही आहोत, शेवटी कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. आपण प्रत्येक गोष्ट कार्यकर्त्यांवर लादू शकत नाही. आमच्या निवडणुका आहेत तर तुम्ही राबून काम करा आणि तुमच्या निवडणुका आल्या की तुमच्यावर गोष्टी आम्ही लादू, असं चालत नाही. त्यांच्याही भावनेची कदर आपल्याला करावी लागते. आणि म्हणूनच आम्ही नगरपालिकेत निर्णय घेतला की शेवटचा कार्यकर्ता लढतो. ठीक आहे, जिथे शक्य आहे तिथे करू, जिथे नाही तिथे. त्यामुळे याच्यात तुम्ही बघितलं असेल असंही आपल्याला दिसलं की तिघही वेगळे लढतोय, असंही दिसलं की तिघही एकत्रित लढतोय, असं दिसलं की शिंदेसाहेब आणि पवारसाहेब एकत्रित आहेत, आम्ही वेगळे आहोत, आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्रित आहोत, पवारसाहेब वेगळे आहेत, आम्ही आणि पवारसाहेब एकत्रित आहोत, शिंदेसाहेब वेगळे आहेत. सगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन्स आम्ही या निवडणुकीमध्ये पार पाडलेली आहेत. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. महापालिकेची निवडणूकही कार्यकर्त्यांचीच आहे, पण त्याच्यामध्ये स्टेक्स मोठे आहेत. लार्जर अशा प्रकारचं एक पिक्चर आहे. त्यामुळे तिथे आम्ही एकत्रित येण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणारच आहोत.